स्लाइड शेअर करते. 36 संख्या झालेली आहे. ग्रुपवर टाका लेक्चर चालू झालंय म्हणून. स्लाइड शेअर करते. आता थोडं राहिलेलं आहे, आज तेवढं 15-20 मिनिटात संपेल. एजिंग बद्दल आपण माहिती घेतली होती. लास्ट पॉइंट चालला होता. ड्युरिंग द फर्स्ट इयर many red wines undergo spontaneous second fermentation. The malolactic fermentation, which is caused by lactic acid bacteria like Pediococcus lactobacillus. ही जी एजिंग याच्यामधली प्रोसेस आहे, सेकंड फर्मेंटेशन, तिथं स्पॉन्टॅनियसली काही काही वेळेला रेड वाईन मध्ये चालू होतं. त्याला मॅलोलॅक्टिक फर्मेंटेशन म्हणतात. का मॅलोलॅक्टिक फर्मेंटेशन म्हणतात? तर हे जे लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया आहेत, दोन प्रकारचे, पेडिओकोकस अँड लॅक्टोबॅसिलस, दे कन्व्हर्ट द मॅलेट विच इज अ डायकार्बोक्सिलिक ऍसिड, ज्याच्यामध्ये 2 कार्बोक्सिलिक ग्रुप आहेत, COOH ग्रुप आहेत, त्या डायकार्बोक्सिलिक ऍसिडचं कन्व्हर्जन होतं लॅक्टेट विच इज अ मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड. एकच COOH ग्रुप आहे त्याचा, आणि एक COOH ग्रुप CO2 च्या फॉर्म मध्ये रिलीज होतो, आणि त्यामुळे ऍसिडचं कन्व्हर्जन हे होतं. अँड दस इट रेड्युसेस द ऍसिडिटी ऑफ द वाईन. त्यामुळे तिथे काही काही वेळेला रेड वाईन मध्ये ह्या पद्धतीचं फर्मेंटेशन, सेकंड फर्मेंटेशन, स्पॉन्टेनियस सेकंड फर्मेंटेशन होतं, मॅलोलॅक्टिक फर्मेंटेशन. Malolactic, malic acid is converted into lactic acid. That is the 2 कार्बनचा जो 2 कार्बोक्सिलिक ऍसिडचा 1 कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होतं, आणि 2 COOH ऍसिडिक ग्रुप मधलं कन्व्हर्जन 1 ऍसिडिक ग्रुप मध्ये झाल्यामुळे ऍसिडिटी त्याची कमी होते. दॅट इज द एंड ऑफ द वाईन फर्मेंटेशन. प्रश्न रेड वाईन फर्मेंटेशन वर मॅक्झिमम वेळेला येतो. आपण आता छोटीशी फ्लोशीट डायग्राम आहे ती बघूया. इथं माझ्या इथे लक्ष द्या. हे या पद्धतीची द्राक्ष आहेत, ग्रेप्स आहेत. दोन्हीकडे त्याच पद्धतीचे ग्रेप्स वापरतात. हे ग्रेप्स प्रॉपर मॅच्युरिटीचे झाले, त्यांची बेलिंग रिएजननी रिडिंग घेतल्यानंतर आपण बघितलंय ते इन्स्ट्रुमेंटच्या मदतीने तेवढी ऍसिडिटी आणि शुगरचं पर्सेंटेज त्याच्यामधलं फिक्स झालं की ते हार्वेस्ट केले जातात. पहिले त्या वेलाचे काढून आणून ट्रे मध्ये घेतले जातात, प्रॉपर वॉशिंग वगैरे केलं जातं, आणि हे ग्रेप्स जी आहेत ती ह्या क्रशर मध्ये टाकली जातात, क्रश केली जातात, क्रशर मध्ये क्रश केली जातात, त्याचा रस काढला जातो. रेड वाईन मध्ये हा जो काढलेला रस आहे तो डायरेक्टली युजिंग द सेम सरफेस फ्लोरा किंवा त्याच्यामध्ये हवा असलेला यीस्ट घालून इट इज केप्ट इन अ फर्मेंटेशन. इट इज केप्ट फॉर फर्मेंटेशन. त्याच्यामध्ये शुगर आहेच ऑलरेडी, यीस्ट घातले, त्याचं कन्व्हर्जन अल्कोहोल आणि CO2 मध्ये होतं, आणि ही वाईन अशा पद्धतीने इथे तयार होते. याचं फर्मेंटेशन साठी ते ठेवलं जातं. तिथनं ते फर्मेंटेशन झालेलं फर्मेंटेड ब्रॉथ जो आहे तो इथे घेतला जातो आणि तो प्रेस केला जातो, म्हणजे फिल्टर केला जातो. त्यातला फिल्टर करून त्याच्यामधली स्किन आणि ज्यूस जी आहे ते नुसते ज्यूस इथे काढून ह्या पद्धतीने पण करता येतं. आयदर असा काढून आपल्याला घेता येईल, परंतु तो जो आहे हा प्रेस केलेला जो ज्यूस आहे विथ स्किन, ही जी आहे इथे एजिंगला ठेवलं जातं. ही बघा, ही पुढची स्टेप आहे एजिंग. यामध्ये ओकचं, पूर्वीच्या काळी जुने तुम्ही पुस्तकं काढून बघितली तर असे मोठे ओकचे बॅरल आहेत, त्या बॅरल मध्ये ठेवलं जातं, किंवा अँफोरा असा हा एक शब्द आहे. मी आता डिक्शनरी मिनिंग त्याचं काढून बघितलं. अँफोरा तर हा रोमन किंवा ग्रीक असं भांड आहे, त्याला पॉइंटेड बॉटम असतो, आणि हा जनरली ट्रान्सपोर्ट किंवा स्टोरेज ऑफ वाईन साठी वापरला जातो. हा अँफोरा आयदर सिरॅमिक
म्हणजे आपल्या कपड्याच्या वगैरे ज्याच्या बनलेल्या आहेत त्याचा असतो, किंवा चांदीचा. म्हणजे जर फार श्रीमंत वगैरे असतील तर ते चांदीच्या ह्याच्यामध्ये. तुम्ही जर पुस्तक डिक्शनरी मिनिंग काढून बघितलं, काल खरं काढून ठेवलं होतं नेटवर याची डायग्राम, तर असे त्याला खूप छान डिझायनिंग वगैरे केलेला एम्फोरा हा एजिंग साठी वाईनच्या एजिंगला वापरतात. किंवा हा एक वेगळा एगच्या आकाराचं एक भांड आहे. अशा ह्या सगळ्या प्रोसिजर मध्ये याचं काय केलं जातं, एजिंग. यातल्या कुठल्याही एका प्रकारच्या भांड्यामध्ये याचं एजिंग केलं जातं, जिथं मॅलिक ऍसिडचं कन्व्हर्जन लॅक्टिक ऍसिड मध्ये केलं जातं. या एजिंग प्रोसिजर मध्ये काय होतं, मॅलिक ऍसिडचं कन्व्हर्जन लॅक्टिक ऍसिड मध्ये होतं. की मॅलिक ऍसिड हे कसं आहे, टार्ट आणि शार्प आहे, एकदम असा हार्श चव असते त्याची, ती एकदम सॉफ्ट होते. सॉफ्ट मध्ये हा शार्प आणि ही चव असलेली सॉफ्ट आणि राऊंड मध्ये कन्व्हर्ट केलं जातं या एजिंग प्रोसिजर मध्ये. आणि ह्या एजिंग प्रोसिजर नंतर एका टँक मध्ये सेटल केलं जात. हे सेटल केल्याबरोबर काय होतं, सेटलेबल सॉलिड जे आहे ते बेसला बसतं आणि द सुपर नटंट इज कलेक्टेड, नो सेडिमेंट ज्याच्यामध्ये आहे असा पार्ट दुसऱ्या टँक मध्ये काढला जातो. त्या प्रोसिजरला रॅकिंग म्हणतात. सेडिमेंट बाजूला करून वरचं लिक्विड काढून घेणं याला रॅकिंग म्हणतात. अँड देन या रॅकिंग मध्ये असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या फिल्टर केल्या जातात, फिल्ट्रेशन केलं जातं. किंवा डायरेक्टली नो फिल्ट्रेशन जर केलं असेल तर ते बॉटलमध्ये भरलं जातं. आयदर फिल्टर करून किंवा न फिल्टर करता ते बॉटलमध्ये भरलं जातं. त्याला कॉर्क लावला जातो, हे लेबल त्याला लावलं जातं त्याची जी कंपनी आहे त्याची, आणि मग ते मार्केटमध्ये मिळण्यासाठी योग्य होतं. दिस इज द फ्लोशीट डायग्राम ऑफ द रेड वाईन. द्राक्ष घेतात, हार्वेस्ट करतात, क्रश करतात, आयदर गरज असेल तर यीस्ट किंवा नसेल तर ते घालून फर्मेंटेशनला ठेवलं जातं, नंतर काढून घेतलं जातं. त्याच्यामध्ये ते एजिंगला प्रेस करून हे करून एजिंगला ठेवलं जातं. एजिंग मध्ये मॅलिक ऍसिडचं लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्व्हर्जन होतं. सेटलेबल सॉलिड होण्यासाठी सेडिमेंट एका टँक मध्ये गोळा केलं जातं. रॅकिंग करून वरचा जो कॉम्पोनंट आहे तो काढून घेतला जातो. मग ते फिल्ट्रेशन करून किंवा न फिल्टर करता बॉटलिंग केलं जातं, त्याला कॉर्क बसवला जातो, त्याला एक लेबल लावलं जातं आणि ती बाटली विकली जाते. याच पद्धतीने व्हाईट वाईनची प्रोसिजर आहे. ही जी द्राक्ष आहेत ती घेतली जातात, ती क्रश केली जातात, पहिला हार्वेस्ट केली जातात, क्रश केली जातात. त्यानंतर पहिल्यांदा ते सेडिमेंट करून त्यातलं पोमेज जे आहे ते सगळं काढून टाकलं जातं. स्किन, सीड्स, स्टेम्स हे सगळं बाजूला केलं जातं आणि फक्त वरचा जो द्राक्षाचा रस जो निघालेला आहे, ज्यूस जो निघालेला आहे तो घेतला जातो, तो यीस्ट मध्ये घातला जातो आणि मग फर्मेंटेशन केलं जातं. मगाच्या मध्ये आपण काय केलं होतं, द्राक्ष नुसती फिरवली, क्रश केली आणि मग यीस्ट घालून फर्मेंटेशन केलं आणि मग सेडिमेंट काढला. त्या द्राक्षामध्ये रेड वाईन मध्ये त्याची स्किन, स्टेम सगळं बिस्किट्स तसेच ठेवलेत, कारण त्या ऍसिड मध्ये त्याचा तो रेड कलर एक्स्ट्रॅक्ट होणार आहे. आता आपल्याला व्हाईट वाईन करायची, रेड वाईन करायची नाही, त्यामुळे ती पहिल्यांदा स्किन आणि हे बाजूला काढून घेतलं जातं आणि फक्त त्याचा फिल्ट्रेट ज्यूस काढून घेतला जातो. इथे त्याच्यात असलेली शुगर जी आहे यीस्टच्या मदतीने अल्कोहोल आणि CO2 मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. नंतर इथं ते एजिंगला ठेवलं जातं. ह्या प्रकारच्या प्रोसिजर ह्याच्यामध्ये एम्फोरामध्ये किंवा ओक बॅरल मध्ये एजिंगला ठेवलं जातं. त्याच्यामध्ये मॅलिक ऍसिडचं कन्व्हर्जन लॅक्टिक ऍसिड मध्ये होतं. हार्श असलेला, शार्प असलेली वाईन ही सॉफ्ट होती आणि नंतर ती एजिंग नंतर बॉटल मध्ये भरली जाते. त्याला कॉर्क लावला जातो, टोपण लावलं जातं, त्याला लेबल लावलं जातं आणि ही बाटली विकायला मार्केटमध्ये येते. प्रोसिजर दोन्ही बऱ्यापैकी सारखी, फक्त तिथे आपण स्किन, स्टेम सगळं बरोबर घेतले फर्मेंटेशनला, इथं त्या आधीच काढलं आणि व्हाईट त्याचा ज्यूस फक्त घेतलेला आहे आणि दॅट रिझल्ट इन द प्रोडक्शन ऑफ व्हाईट वाईन. आणि तिथे रेड वाईन तयार होते बिकॉज ऑफ एक्सट्रॅक्शन ऑफ द कलर ऑफ स्टेम, स्किन ऍज वेल एज सीड्स. तसेच की या पद्धतीने छोटीशी एक डायग्राम आहे, हार्वेस्टिंग केलं जातं.
First step is wine make process. Grapes are the only fruit that contain the necessary acid, tannins, esters which are required to make the natural wine. त्यामुळे मॅक्झिमम वेळेला वाईन म्हणलं की द्राक्षापासूनच बनवली जाते. स्क्वॅशिंग केलं जातं. ग्रेप्स आर सॉर्टिंग केलं जातं. चांगल्या क्वालिटीचे सिलेक्ट केले जातात. स्टीमिंग केलं जातं. म्हणजे पाश्चरायझेशन किंवा SO2 ट्रीटमेंट दिलं जातं. स्क्वॅश केला जातो. मेकॅनिकल स्टॅम्पिंग करून improve the sanitation of the wine and avoid the contamination and thus has increased the quality of the wine. ह्या पद्धतीने त्याचं सॅनिटायझेशन म्हणजे त्याला SO2 ट्रीटमेंट द्या किंवा पाश्चरायझेशन करा, जेणेकरून काय झालेलं आहे आपण त्यातला सरफेस फ्लोरा घालवला जातो आणि आपल्याला डिझायर्ड असलेला yeast घातला, फर्मेंटेशन चालू होतं within 6 to 12 hours and then added with air in the air. The fermentation continue until all the sugar is completely converted to alcohol and the dry wine is produced. मी तुम्हाला पहिल्या डेफिनेशन मध्ये सांगितलंय ड्राय वाईन इज द वाईन विच लॅक्स द शुगर. नंतर त्याचं क्लॅरिफिकेशन केलं जातं, ते सेटल केलं जातं स्टेनलेस स्टील टँक मध्ये. सेटलेबल मॅटर खाली सेटल व्हील वरचं काढून घेतलं जातं, एजिंग केलं जातं आणि सरते शेवटी बॉटलिंग केलं जातं, बॉटलमध्ये भरलं जातं. अँड दॅट कम्प्लीट द वाईन प्रोडक्शन. एक छोटा पॉइंट आहे याच्यावर शॉर्ट नोट बरेच पहिले येते. डिफेक्ट्स ऑफ डिसीजेस ऑफ वाईन. डिफेक्ट्स ऑफ वाईन्स आर कॉज ड्यू टू मायक्रोब्स ऑर सम अदर सबस्टन्सेस. डिसीज म्हणले की मायक्रो ऑर्गॅनिझम पासून होतो असं काही म्हणायचं कारण नाही. कधी कधी मायक्रो ऑर्गॅनिझम पासून, आता आपण आपल्याला सुद्धा होणारे आजार जे आहेत मायक्रोबच्या मदतीने होतात किंवा काही फिजिओलॉजिकल कंडिशन मध्ये पण होऊ शकतात. सम अदर सबस्टन्सेस, कधी हार्मोनचा इम्बॅलन्स झाला म्हणून होईल एखादा आजार, किंवा जॉन्डिस वगैरे जे जॉन्डिस नव्हे थायरॉइड सारखे जे हार्मोनचे आहे इम्बॅलन्स, या पद्धतीचे कॅन्सर आहेत की जिथे मायक्रोबचा काही रोल नाही. द डिफेक्ट्स कॉज बाय मायक्रो ऑर्गॅनिझम इन वाईन आर कॉल्ड ॲज द वाईन डिसीजेस और वाईन इन्फेक्शन. जर ऑर्गॅनिझमच्या मदतीने झाली तर त्याला वाईन डिसीज किंवा वाईन इन्फेक्शन म्हणतात. मेनली दोन प्रकारचे आहेत. डिसीजेस कॉज बाय एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम. They are mainly caused by mycoderma and acetic acid bacteria. These organisms grow well in presence of oxygen. हेलो मिस. हाँ हेलो. हाँ बोल. ऑटो एडमिट. बरोबर, ठीक. हॅलो, आले का? बघा आले का सगळे? आता मला एकदम दिसले होते. चालू करूया. They are mainly caused by mycoderma or acidic bacteria. तो ग्रे वेल इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. त्यामुळे आपण वाईन फर्मेंटेशन मध्ये बघितले CO2 जो लिबरेट होतो, इव्हन एजिंग प्रोसिजरला ठेवलं तर कंटेनर असा ठेवायचा आहे की ज्याच्यामध्ये CO2 वर पॅक होईल अँड बिकॉज ऑफ द CO2 अनएरोबिक कंडिशन कॅन बी मेंटेन अँड दिस फर्मेंटेशन इट इज अनएरोबिक कंडिशन. बट जर तिथे ऑक्सिजन जर आला तर त्याच्यामध्ये मायकोडर्मा आणि ऍसिटिक ऍसिड बॅक्टेरिया जे आहेत ते ऍसिटिक ऍसिड बॅक्टेरिया आणि मायकोडर्मा काय करतात, ते ऍक्टिव्ह ड्युरिंग फर्मेंटेशन ऑफ द मस्ट. इफ द कॅप इज नॉट प्रॉपरली पंच्ड. जी वरची कॅप आहे
त्याचं जर सीलिंग नीट झालेलं नसेल, त्याचं पंचिंग नीट झालेलं नसेल, तर हे ऑर्गॅनिझम मायकोडर्मा आणि ऍसिटिक ऍसिड बॅक्टेरिया त्या स्किनवर ऑलरेडी असतातच आणि ते तिथे ग्रोथ होती त्यांची अँड दे कॉज द म्हणजे आपण ती स्टोरेजच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं प्रत्येक वेळेला थोड्या थोड्या वेळाने त्यातला CO2 जो भरलेला आहे तो थोडा बम्पिंग व्हायला लागला तर रिलीज करायचा आणि त्याचं वरचं सील फ्रिक्वेंटली आपल्याला ते सील करावं लागतं आणि ते जर करत असताना प्रॉपर स्टोरेज मध्ये ते आपण प्रॉपर कंडिशन म्हणजे ती पंचिंग किंवा सीलिंग नीट झालं नाही, दे आर नॉट प्रॉपरली फील्ड और सील्ड. आता समजा आपल्याला ह्याच्यात हवा असूच नाही अशी इच्छा असेल तर पाणी गच्च किंवा ती वाईन गच्च भरून ठेवायला पाहिजे. ही थोडीशी हवेची पोकळी वर जर राहिली त्यातली कमी वाईन भरली गेली तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन म्हणजे हवा तिथे असेल आणि त्या हवेमधल्या ऑक्सिजनमुळे तिथे ह्या प्रकारचे ऑर्गॅनिझम वाढतील आणि त्यांची ग्रोथ होईल. त्यामुळे केअरफुल सुपरविजन ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसिजर इज रिक्वायर्ड. वाईन मध्ये आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग प्रोसिजर ही कंटिन्युअसली व्यवस्थित बघायला पाहिजे. Candida and Mycoderma, they form a film over the wine surface and they attacks the extract alcohol, sometimes the organic acid. आणि द डिसीज इज कॉल्ड ॲज द वाईन फ्लॉवर. हे जे कॅन्डिडा आणि मायकोडर्मा ऑर्गॅनिझम आहेत ते काय करतात, एरोबिक कंडिशन मध्ये सरफेसला असे वाढतात. दुधावर कशी साय येते तशी ही साय त्या वाईनवर येते आणि जसं काही फूल आलं आहे असं ती वरच्या बाजूची जी ग्रोथ येते आणि ते तिथे अल्कोहोल आणि ऑर्गॅनिक ऍसिडवर अटॅक करतात, ते वाढतात आणि त्याच्या मदतीने वरच्या बाजूला ती जी ग्रोथ येते त्याला वाईन फ्लॉवर्स म्हणतात. While the acetic acid bacteria they produce acetic acid, अल्कोहोल पासून acetic acid म्हणजे व्हिनेगर तयार होतो फ्रॉम द वाईन आणि इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. इथे जर ऑक्सिजन झाला, आपण काय म्हणले एजिंग मध्ये पूर्ण कच्च बाटली भरायची, व्यवस्थित सील करायचं, फक्त खूप CO2 तयार झाला तर ते पहिल्यांदा थोडीशी हवा त्याची CO2 बाहेर टाकायचा प्रयत्न केला जातो. पण त्याच्यामध्ये जर ते कमी भरली गेली किंवा ती पंचिंग प्रोसिजर प्रॉपर झाली नाही तर ऑक्सिजन दोष होतो. आयदर त्याने वाईन फ्लॉवर तयार होतील किंवा ऍसिटिक ऍसिड बॅक्टेरिया अल्कोहोलचं ऍसिड मध्ये म्हणजे व्हिनेगर मध्ये कन्व्हर्ट करतील and resulting in the wine spoilage. Vinegar word itself is derived from the French word vinaigré, means sour wine. ऍक्च्युअली जी आपण व्हिनेगर विकत आणतो किंवा व्हिनेगर फर्मेंटेशन तुम्ही शिकला असाल तो शब्दच व्हिनेग्रे पासून तयार केलेला आहे. त्याचा अर्थ सोअर वाईन जी आहे. त्यामुळे हे जे तिथे ऍसिटिक ऍसिड बॅक्टेरिया आहेत ते ऍसिटिक ऍसिड तयार करतात म्हणजे आंबट अशा प्रकारची ती वाईन तयार होऊ शकते. हे सोडून सम फॅकल्टेटिव्ह एरोब्स आणि अनएरोब्स काही डिसीजेस कॉज करतात. पहिल्याला टॉन डिसीज म्हणतात. This term signifies that organism either cause disease or the condition is produced in a wine by large number of these bacteria. हा सर्वात कॉमन सिरियस डिसीज आहे वाईनचा. ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल इज अनएरोबिक बॅक्टेरिया that cause as a longer slender, they are present as a longer slender rods. It may be in red or white wine as well as in fortified wine with alcohol content 20 or 20% or more. एरवी आपण अल्कोहोल हे काय करतो, अल्कोहोल हे डिसइन्फेक्टंट म्हणून वापरतो. त्याच्यामध्ये कुठलेही जनरली बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत, ते मारायसाठी वापरलं जातं. पण अशा वाईन ज्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण 20% किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे अशामध्ये सुद्धा हा प्रकारचा डिसीज होतो. लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया एस्पेशली लॅक्टोबॅसिलस ट्रायपोडेस दे इम्पार्ट माउस फ्लेवर टू वाईन. तो असा उंदराचा जो उंदीर मेल्यावर वगैरे जसा वास येतो तो त्या वास त्याला देतो ड्यू टू स्पॉइलेज. This mousy condition is characterized by dull brown gray color in wine. त्या वाईनची जी रेड कलर आहे तो बदलून तो डल होतो, ब्राऊन ग्रे कलर मध्ये येतो
and it is due to extensive spoilage of wine. This torn disease is indicated by increasing volatile acidity and fall in fixed acidity and by silky type of cloudiness. त्याचा जो एकदम क्रिस्टल क्लिअर वाईन आहे ती सिल्की होती, म्हणजे त्याच्यामध्ये क्लाउडीनेस येतो, ती अशी टर्बिड व्हायला लागती. त्याची ऍसिडिटी जी आहे फिक्स, त्याची जी ऍसिडिटी आहे ती कमी व्हायला लागते आणि ह्या पद्धतीने त्याला माउसी फ्लेवर जो येतो आणि दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज द टॉन डिसीज. टॉन डिसीज झाला हे तुम्ही कसं डिटेक्ट करणार? It can be detected microscopically or by analysis of wine for volatile acid. तर हे इथं मायक्रोबायोलॉजिस्टचा महत्वाचा रोल असतो. त्यांनी पिरियडिकली ती वाईन काढायची आणि त्याच्या वेगवेगळ्या टेस्ट घेऊन आपण सांगायचंय की त्याच्यामध्ये व्होलाटाईल ऍसिड तयार झालेत का, मायक्रोस्कोप खाली बघायचं. लॉंगर स्लेंडर रॉड्स त्याच्यात दिसले, फ्लेवर त्याला या पद्धतीचा आला, तर आपण त्याला टॉन डिसीज झालेला आहे असं म्हणू शकतो. मग आता आपण हा टॉन डिसीज होऊ नये प्रिव्हेंट कसं करायचं आहे? ऍप्लिकेशन ऑफ 75 ppm पार्ट पर मिलियन SO2 टू वाईन. तयार झालेल्या वाईन मध्ये सल्फर डायऑक्साईड घातला जातो किंवा ऍप्लिकेशन ऑफ बेटा बाय सल्फाइड अँड टॅनिन किंवा सरळ वाईनचं पाश्चरायझेशन करायचं. तर सगळे बॅक्टेरिया मरावे म्हणून त्याचं पाश्चरायझेशन करायचं, मेटाबाय सल्फाइड किंवा टॅनिन घालायचं, और यू कॅन ऍड द SO2 टू वाईन. मेंटेनिंग द क्लीन एन्व्हायरमेंट ड्युरिंग द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. सर्व एरिया स्वच्छ ठेवायचा, कॉन्स्टंट लॅब सुपरविजन ठेवायचं, इक्विपमेंट सगळे स्टरिलायझेशन करून घ्यायचं, स्टरिलायझेशन ऑफ द मस्ट बाय फिल्ट्रेशन. एवढ्या सगळ्या आपण काळजी घेतली तर टॉन नावाचा डिसीज तिथे होत नाही. अन्यथा हे जे बॅक्टेरिया आहेत, जे लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया, ते काय तिथे लॉंगर स्लेंडर रॉड जे आहेत ते कंटॅमिनेशन जर झालं त्यांचं, तर टॉन डिसीज होतो. आणि त्यामुळे त्याला सिल्की क्लाउडीनेस येतो, माउसी फ्लेवर येतो आणि त्याची ऍसिडिटी कमी होते, व्होलाटाईल ऍसिड्स तिथे तयार होतात. आणि ते झाले का नाही ते आपल्याला चेक करता येतं बाय मायक्रोस्कोपिक और बाय केमिकल डिटेक्शन. आणि ते सगळं अवॉइड करायला आपण या सगळ्या गोष्टी केल्या तर टॉन डिसीज अवॉइड करता येऊ शकतो. स्पॉइलेज बाय लॅक्टोबॅसिलस हेलिगार्डी. Wine spoilage, particularly dry wines of California, is caused by Lactobacillus heligardii, a non-motile, non-spore-forming rod producing lactate, acetate, and silky type of cloudiness. हा त्याच्यामध्ये येऊ शकतो. कधी कधी मॅनिटॉल फॉर्मिंग बॅक्टेरिया, स्लाइम फॉर्मिंग बॅक्टेरिया आणि इतर काही बॅक्टेरियल डिसीजेस, कोकाय मे फॉर्म क्लाउडीनेस इन वाईन. वाईन एकदम क्लिअर लागते, एकदम ट्रान्सपरंट क्लिअर, पण त्याच्यामध्ये थोडा देखील क्लाउडीनेस आला तर तो डिसीज आहे. ब्युटारिक ऍसिड बॅक्टेरिया मे स्पॉइल द वाईन बाय मेकिंग इट बिटर. अशी कडवट चव त्याला येते. लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया सोरिंग ऑफ वाईन करतात, ती आंबटकडे जायला लागतं. अशीही त्यांच्यामध्ये स्पॉइलेज, बॅक्टेरियल स्पॉइलेज होऊ शकतात. आणि काही डिसीजेस किंवा डिफेक्ट्स आहेत नॉट कॉज बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आयर्न हा जर आहे, आपण घरी सुद्धा बघतो की आपण लोखंडी तव्यामध्ये कधीही आंबट पदार्थ करत नाही, ते त्या पद्धतीची गोष्ट अवॉइड केली जाते. इट कॉजेस द क्लाउडीनेस इन वाईन. टू टाइप्स ऑफ डिफेक्ट येतात, फेरिक केस और ब्ल्यू ब्लॅक case. There is an appearance of blue to gray sediments in wine. ते लोखंड जे आहे ते गंजतं आणि ते गंज जो आहे, आपण घरी सुद्धा बघा लोखंडाची कढई किंवा तवा आपला असेल, काही दिवस आपण ठेवला तसं असतं, त्याच्यावर असा गंज चढलेला असतो. ही जर ऍसिड तुम्ही लोखंडाच्या मध्ये कंटेनर मध्ये फर्मेंटर लोखंडी वगैरे जर असेल तर तो जो आहे ते त्या पद्धतीने सेडिमेंट त्याच्यामध्ये होतं. आयर्न प्रेसिपिटेट विथ टॅनिन,
अँड कलरिंग मॅटर ऑफ द रेड वाईन. हा जो कलरिंग मॅटर त्याच्यातला आहे त्याच्याबरोबर हे लोखंडाचं प्रेसिपिटेशनच होतं आणि तो सेडिमेंट होतो आणि त्या पद्धतीने त्याला अपिअरन्स त्याचा पूर्ण रेड कलर जो आहे तो बदलून ग्रे कलर कडे जातो. Even few parts of iron in million parts of wine may cause a ferric case. म्हणजे डायरेक्ट लोखंड त्या ह्याच्यामध्ये मिसळलं जाऊ शकतं आणि त्या पद्धतीने फेरिक केस नावाची कंडिशन होऊ शकते. व्हाईट केस वेअर द एक्सेस आयर्न प्रेसिपिटेट्स ऍज अ फेरिक फॉस्फेट. फेरिक फॉस्फेट जर झालं व्हाईट प्रकारचा तिथे केस म्हणजे टर्बिडिटी म्हणण्यासारखं आहे, गंज हा तिथे चढू शकतो. Both the cases can be prevented by use of steel or other suitable equipments. हे सगळं अवॉइड करायचं असेल तर स्टेनलेस स्टीलचं सरळ कंटेनर वापरणे हा त्याच्यातला बेस्ट सोल्युशन आहे. Oxidase case. It is rare, caused by enzyme oxidase produced by certain modes which cause the white wine to become brown in color or red wine is precipitated. काही ऑर्गॅनिझम ऑक्सिडाइज नावाचे एन्झाईम तयार करतात आणि त्याच्यामुळे व्हाईट वाईन ही ब्राऊन कलरची होते आणि रेड वाईन प्रेसिपिटेट होती. आणि ते जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर सल्फेट ट्रीटमेंट देता येतं, पाश्चुरायझेशन करता येतं and it can be destroyed or inhibited. ते जे एन्झाईम आहे ते तयार करणारे ऑर्गॅनिझम आणि ऑक्सिडाइज एन्झाईमचं आपल्याला डिनॅचरेशन करता येतं. अदर डिफेक्ट्स इन इट्स सॉल्ट्स, कॉपर, अल्डिहाइड, एक्सेस जिलॅटिन मे कॉज द क्लाउडिंग ऑफ वाईन. यातला कुठलाही पदार्थ त्याच्यामध्ये असेल तर ती वाईन क्लाउडी होती आणि त्या वाईनला बाहेर किंमत मिळत नाही. असे हे डिफेक्ट्स आहेत. हे तुम्हाला शॉर्ट नोट याच्यावर म्हणजे जर ऑफलाईन टेस्ट झाली तर ह्याच्यावर शॉर्ट नोट येऊ शकते. दॅट कम्प्लीट द वाईन फर्मेंटेशन. द वाईन फर्मेंटेशन शिकवून झाले आणि ह्या वर्षीचा माझा जो सिलेबस आहे तो पण आता शिकवून झालेला आहे. ही आत्ताची नोट जी आहे ती मी तुम्हाला लगेच हे करते. किती वाजले बघा, अजून एक 10 मिनिटं आहेत. घोरपडे सर आहे तुम्ही? त्याला कुणाला काही शंका असेल तर विचारा. तुम्हाला सर्वांना मी सांगितलेलं होतं की आपल्याला डॉल्फिन ग्रुप ऍक्टिव्हिटी घ्यायची आहे. आता 46 मेंबर आहेत. कुणाला काही आयडिया सुचलीये सांगायची आहे? 5-10 मिनिटं आहेत आपल्याकडे. ओंकार बोल रे. ओंकार उबाळे, आकाश. हा मॅम आहे. हा, काही सुचली का आयडिया? मॅम आपण त्यात इन्फेक्शन जसं सेलला होतं आणि त्याच्यापासून जर आपलं प्रिव्हेन्शन होत असेल, जर अशी आपण मूवी बनवली तर 1 मिनिटाची आणि जर ती प्रेझेंट केली तर. परत एकदा सांग. आता आपल्या एका सेलला इन्फेक्शन झालं मायक्रो ऑर्गॅनिझम पासून आणि आपण त्याला अँटीबायोटिक दिलं आणि परत ती आपलं त्याच्यापासून आपलं डायग्नोसिस कसं झालं किंवा आपली ट्रीटमेंट त्यांना कशी केली ही जर आपण एका मिनिटाच्या मूवीमध्ये दाखवलं तर दाखवता येऊ शकतं आपल्याला. तू असं कर आकाश, एखादं तू तयार कर स्वतः. ओके काय मॅम. आणि हां तुला कधी जमेल 1-2 दिवसाचा वेळ घे आणि आपल्या सर्वांनाच दाखवे. मग तशी आयडिया सगळ्यांना कशी वाटते? काय आहे, मला आता तुमचं जे जेवढं टेक्नो सेव्ही आहे तेवढी मी आता याला एक मिनिट फोन आलाय जरा. हॅलो. बोल ना. माझं लेक्चर चालू, 1-10 मिनिटांनी कर.
तर तू तसं ते कर तयार. आणि बाकी तुम्ही जेवढे टेक्नो सेव्ही आहात तेवढी मी नाहीये. तर तू एक तुझी आयडिया तुझी जी मनात आहे ती आपण सगळ्यांनी मिळून बघूया. आम्ही सगळे स्टाफ मेंबर पण बघतो. अजून कोणाला काही याच्याबद्दल बोलायचं असलं तरी बोला. आणि ती सोडून काही तुमच्याकडे आयडिया असेल तर सांगा. 1-2-3 मिनिटं आपल्याकडे आहेत अजून. त्यांनी सांगितलेली एक आयडिया आपल्याला मान्य आहे. फक्त आपल्याला ती कशी वर्कआउट होईल, काय होईल तेवढं बघावं लागेल. आणि हे कसं आहे, त्यांना आधी आपण द्यायची का त्या दिवशी ऑनलाईन झाल्यावर विषय द्यायचा आहे. आपल्याला सगळे रूल नंतर ठरवावे लागतील. पण आयडिया वाईट नाहीये. आपण ह्या पद्धतीने बघू शकतो. अजून कोणाला काय सुचवायचंय? आणि मॅम अजून एक माझ्याकडे आयडिया होती ती सांगायची होती. त्या दिवशी शिंदे मॅडम मी सांगितलेली कुठली रे? की आपण एक मायक्रो डिपार्टमेंट आहे का ना त्याच्याकडून एक चित्रही करायचं. आणि ज्या वेळेस कॉम्पिटिशन असेल ना त्याच्या आधी जर त्या साईटवर शेअर केलं ना तर प्रत्येक ती पेंटिंग करून परत त्याच्यावर अपलोड करायला सांगायचं. हा, म्हणजे मायक्रोटून किंवा पोस्टर सारखं. होय ना? अजून कोणाचं काही? आकाश सोडून कुणीच काही बोलत नाहीये, कोणी विचारच केलेला नाहीये. तर पुढच्या महिन्यात आपल्याला घ्यायला लागणार आहे डॉल्फिन ग्रुप ऍक्टिव्हिटी. अंजली कदम. अंजली कदम. हाँ यस मैम. बोल ग. काय नाही, काही विचार सुद्धा केला नाही. बघू बरं अंजली कदम म्हणजे कोण आहे? व्हिडिओ ऑन कर. हॅलो. हाँ मैम. सांग काय आयडिया तुझी? काय विचारच केला नाही. म्हणजे नाही ठरवलं अजून काय. मग कधी ठरवणार आहे? आज मार्गशीर्ष नाही, पौषातला गुरुवार आहे. दिवस चांगला आहे आजचा. जरा विचार करा. परवा मी हो. दुसऱ्या बॅचची मी बोलत होते. त्यांची खूप सारे आयडिया किंवा तयारी होती आणि पहिल्या बॅचला थांबा म्हणलं तर ते थांबायला सुद्धा तयार नव्हते. अस्मिता नाही का आज? अस्मिता हाँ मैडम. हेलो. काय नाही का आयडिया? काय नाही. तन्वी काळे. हॅलो मॅम. काय आहे का, विचार केलाय का? मॅम एसे वगैरे ठेवलं तर एसे लिहून पाठवायचे म्हणजे कुठला तरी टॉपिक मायक्रो रिलेटेड ठेवून त्याच्यावरती एसे लिहिलं. तुमच्या आता जे काही चर्चा झाली ते एकाने कोणीतरी नंतर लिहून काढा आणि त्यातल्या आपण चांगल्या ज्या काही आयडिया आहेत त्या पुढे हे करूया. मला फक्त काय करा, तुमच्यापैकी कोणीतरी लिहा आणि व्हॉट्सअपला पाठवा. आम्ही दुपारी एक मीटिंग घेणार आहे, त्याच्यामध्ये आम्ही विचार करतो. आकाश, तू तुझी आयडिया जी आहे ती फक्त व्हॉट्सअप आपल्या ग्रुपवर टाक. तू तुझे एसेच टाक. अजून कोण काय म्हणत असले तरी चालेल. अजून कोण? तन्वी अजून एक आहे ग, तन्वी काळे सोडून निकम, बहुतेक तन्वी निकम आहे का? कोण आहे दुसरी तन्वी? आहे मिस. काय आडनाव ग? निकम. हा बोल ग. मिस आपण अगार आर्ट वगैरे ते पण ठेवू शकतो ना. अगं पण आता कॉलेज आपलं चालू आहे, बाकी कुणाचंच नाही चालू. आणि हा. आपण ऑफलाईन घेणार नाही, ऑनलाईन घेणार आहे. त्यामुळे नाही तर मग अगार आर्ट आपण पहिल्यांदाच ठेवली असती. हो. ऑफलाईन आहे, ऑफलाईन नाही ऑनलाईन आपल्याला घ्यायची आहे.
अजून कोणाला काही सांगायचंय का? मॅम पोस्टर प्रेझेंटेशन पण ऑनलाईन होऊ शकतं. पोस्टर एक घ्यायचंच आहे आपण. पोस्टर एक त्यांना म्हणजे नुसतं तयार करून इकडे लोड करायचं नाही, त्यांनी प्रेझेंट करायचं तिथं. वेळ घ्यायचा एक 5-7 मिनिटाचा आणि तयार केलेलं पोस्टर त्यांनी सांगायचं, एक्सप्लेन करायचं. तो पण लिहा तुमच्या ग्रुपवर. ओके मॅम. ऋतुजा, कोणतरी अजून एक बॉय बोलला, अक्षय. मुलांची काही आहे का? ऋतुजा पवार कोण आहे? हा येस मॅम. हा बोल रे अक्षय. मॅम अजून तरी काय नाही डोक्यात आयडिया. आली की मी ग्रुपवर टाकेल मेसेज. लय शहाणा. कधी यायची तुझ्या डोक्यात आयडिया? ग्रुपवर टाकतो मेसेज. जानेवारी संपत आला. भारती आता दिसली ती भारती. कुठे गेली भारती? एल्मार. अजून कुणाला काय सांगायचंय का? एकच मिनिट राहिलेलं आहे. आता ह्या टॉपिकच्या ज्या नोट्स आहेत मी तुम्हाला याच्यावर लगेच हे करते. तुम्हाला अजून काही सुचले आयडिया तर तुमच्या ग्रुपवर आज दुपारी 4 वाजेपर्यंत टाका. मग मी मीटिंग घेणार आहे, त्यावेळेला आम्ही फायनल करणार आहे. थांबू का मग?